भारतामध्ये आज जवळपास 5.8 दशलक्ष व्यावसायिक स्टेम क्षेत्रात काम करतात. म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित. आणि ही संख्या म्हणजे जगातल्या एकूण स्टेम प्रतिभेच्या तब्बल 28% आहे. हा एकच आकडा भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची प्रचंड ताकद दाखवतो. आज आपण इंडियाज सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशन व्हिजन 2030 या 2025 सालच्या एका तपशीलवार अहवालाच्या आधारे भारताच्या याच वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राचा सखोल आढावा घेणार आहोत. आपला उद्देश फक्त आकडेवारी पाहणं नाहीये, तर या बदलामागची खरी गोष्ट काय आहे हे समजून घेणं आहे. ही वाढ अचानक झाली की यामागे काही नियोजन आहे आणि 2030 पर्यंत भारत स्वतःला कुठे पाहतोय? तर सुरुवातीलाच या अहवालातून सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट कोणती समोर येते? भारताचं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र आता केवळ एक विभाग नाही राहिलाय, तर ते देशाच्या विकासाचे एक इंजिन बनलं आहे. आणि ही वाढ अजिबात अचानक झालेली नाहीये. यामागे हुशार लोकांची एक मोठी फौज, सरकारची विचारपूर्वक आखलेली धोरणं आणि खाजगी कंपन्यांनी ओतलेला पैसा यांचे एक जबरदस्त मिश्रण आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एक सुप्त महाशक्ती आता जागी होते असं दिसतंय. सुप्त महाशक्ती जागी होत आहे हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. चला तर मग हे आकडेवारीतून पाहूया, कारण स्टार्टअपशिवाय कोणतीही तंत्रज्ञान क्रांती होऊ शकत नाही. या बाबतीत काय स्थिती आहे आपली? स्टार्टअपची गोष्ट तर सगळ्यात रंजक आहे. भारतात आज 34,000 टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स आहेत आणि त्यातही 3,600 डीप टेक स्टार्टअप्स आहेत. डीप टेक म्हणजे नेमकं काय? डीप टेक म्हणजे असे स्टार्टअप्स जे केवळ ॲप्स बनवत नाहीत, तर अत्यंत गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संशोधनावर आधारित उत्पादनं किंवा सेवा तयार करतात. आणि जून 2025 पर्यंत 1.8 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्ससह भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर देशातल्या धाडसी आणि नवीन विचार करणाऱ्या तरुण पिढीचे हे प्रतीक आहे, की नाही? एक मिनिट. 3ऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम म्हणजे आपण फक्त अमेरिका आणि चीनच्या मागे आहोत? हे खूपच मोठं यश आहे. पण अनेकदा असं म्हटलं जातं की स्टार्टअप्स तर खूप उघडतात, पण जागतिक पातळीवर नवनिर्मितीमध्ये आपण कुठे आहोत? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स सारख्या निर्देशांकांमध्ये आपलं स्थान काय सांगतं? बरोबर, कारण संख्या महत्वाची आहे, पण गुणवत्ता त्याहून अधिक महत्वाची. भारत 2024च्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 39व्या स्थानी आहे. आता काही जणांना वाटेल की 39वा क्रमांक म्हणजे आपण अजून खूप मागे आहोत. हो, तेच मलाही वाटलं. पण महत्वाचं हे आहे की आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने यात सुधारणा करत आहोत. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पेटंट्स. एका वर्षात भारतात 64,000 पेक्षा जास्त पेटंटसाठी अर्ज दाखल झाले आहेत. 64,000? हो. याचा अर्थ लोक आता फक्त कल्पनांवर चर्चा करत नाहीत, तर त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवून त्याचं बौद्धिक संरक्षणही करत आहेत. मला एक गोष्ट समजत नाहीये. ही वाढ, हे स्टार्टअप्स, हे पेटंट्स, हे सगळं अचानक कसं घडायला लागलं? कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण सॉफ्टवेअर सेवामध्येच पुढे होतो. आता हे डीप टेक आणि संशोधनाचं वारं कुठून आलं? यामागे काही धोरणात्मक बदल झालेत का? नक्कीच. ही अचानक आलेली लाट नाहीये, तर यामागे गेल्या दशकात तयार केलेला एक भक्कम पाया आहे. सरकारने एक मजबूत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम म्हणजे STI धोरण प्रणाली तयार केली आहे. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पॉलिसी 2022 म्हणजे STIP 2022. याचं ध्येय फक्त संशोधन वाढवणं नाहीये. तर मग काय आहे? अगदी बरोबर. आणि इथेच खरा बदल दिसतो. जसं की इंडियन स्पेस पॉलिसी 2023. या एका धोरणामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी दारं उघडली गेली. म्हणजे आता भारताची स्वतःची SpaceX सारखी कंपनी तयार होऊ शकते? हो, ती शक्यता आता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर नॅशनल क्वांटम मिशन आहे. आता क्वांटम हा शब्द ऐकायला खूप जड वाटतो. हो, मलाही तोच प्रश्न पडला होता. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? यावर सरकार 6,000 कोटी रुपये का खर्च करत आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर क्वांटम कम्प्युटिंग हे भविष्यातील सुपर कम्प्युटर्स आहेत. आजच्या कम्प्युटरला जे गणित सोडवायला हजारो वर्ष लागतील, ते क्वांटम कम्प्युटर्स काही मिनिटात सोडवू शकतील. खरंच? हो. नवीन औषधांचा शोध, हवामानाचा अचूक अंदाज, आर्थिक मॉडेलिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये यामुळे क्रांती येईल आणि भारत या शर्यतीत मागे राहू नये म्हणून ही गुंतवणूक केली जात आहे. हे भविष्यासाठीचं एक मोठं तिकीट आहे.
म्हणजे ही भविष्यासाठीची तयारी आहे. याशिवाय अजून कोणत्या मोठ्या योजना आहेत? कारण इतक्या मोठ्या बदलासाठी 1-2 योजना पुरेशा नसतील. नाही, अजिबात नाही. यासोबतच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन आहे, ज्यासाठी 50,000 कोटी रुपयांचा निधी आहे. 50,000 कोटी. हो, हे फाउंडेशन देशभरातील विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे R&D स्कीम, ज्या अंतर्गत खाजगी कंपन्यांनी R&D मध्ये गुंतवणूक करावी, यासाठी तब्बल 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. 1,00,000 कोटी. आणि हे इथेच थांबत नाही. 2025-26च्या अर्थसंकल्पात R&D साठी स्वतंत्र 20,000 कोटी आणि डीप टेक स्टार्टअपसाठी एक फंड ऑफ फंड्स आहे. 1,00,000 कोटी रुपये. ऐकायला तर हा आकडा प्रचंड मोठा वाटतोय, पण भारतासारख्या प्रचंड देशाच्या गरजा पाहता ही रक्कम पुरेशी आहे का, की हा फक्त महासागरातल्या एका थेंबासारखा आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खरं सांगायचं तर मोठ्या देशांच्या तुलनेत हा आकडा अजूनही कमीच आहे. पण याची दिशा अगदी योग्य आहे. सरकार केवळ पैसाच देत नाहीये, तर ते एक वातावरण तयार करत आहे, जिथे खाजगी कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी आत्मविश्वास वाटेल. म्हणजे सरकार रस्ता बांधत आहे, जेणेकरून खाजगी कंपन्या त्यावर आपल्या गाड्या वेगाने चालू शकतील. आणि त्या गाड्या रस्त्यावर आल्या आहेत का? म्हणजे खाजगी क्षेत्रातून मोठी गुंतवणूक येताना दिसतेय का? कारण सरकारी पैसा कितीही आला तरी खाजगी गुंतवणुकीशिवाय खरा बदल घडत नाही. हो, आणि हेच या अहवालातलं सर्वात सकारात्मक चित्र आहे. NXP सेमीकंडक्टर्सने $1 अब्ज गुंतवणूक जाहीर केली आहे. $1 अब्ज. डेटाब्रिक्सने $250 दशलक्ष. लॅम रिसर्च, जे सेमीकंडक्टर चिप्स बनवणारी उपकरणं बनवते, त्यांनी $1.2 अब्ज गुंतवणूक केली आहे. आणि आपल्या टाटा समूहाने तर $14 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक करून सेमीकंडक्टर युनिट्स उभी केली आहेत. टाटा समूहाने सुद्धा. हो, यावरून दिसतं की केवळ परदेशी कंपन्याच नाही, तर भारतीय कंपन्यांनाही आता आपल्या देशाच्या क्षमतेवर विश्वास वाटतोय. सरकारने तर पैशांचा आणि योजनांचा पाऊस पाडला, पण ती धरणं भरायला पाणी कुठून आलं? म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी प्रतिभा, ते हुशार शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स, ते कुठून आले? हां, या कथेचा दुसरा महत्वाचा भाग आहे मनुष्यबळ. या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण केवळ संख्या नाही, तर गुणवत्ताही आहे. संशोधन उत्पादकतेत आपण जगात 7व्या स्थानी आहोत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स, म्हणजे GCCs. GCCs हा शब्द नवीन आहे. याचा अर्थ काय? या GCCsला असं समजा की ॲपल, गुगल किंवा सॅमसंग सारख्या जगातल्या मोठ्या कंपन्या त्यांच्या सर्वात महत्वाच्या कामासाठी, त्यांच्या बुद्धीसाठी भारतात एक केंद्र उभारत आहेत. हे केवळ कॉल सेंटर किंवा बॅक ऑफिस नाही, तर त्यांच्या भविष्यातील उत्पादनांचा विकास इथे होतो. अच्छा. भारतात आज 1,800 पेक्षा जास्त अशी GCCs आहेत, जिथे जवळपास 1.9 दशलक्ष लोक काम करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, जगाला आता भारताची गरज केवळ स्वस्त मनुष्यबळासाठी नाही, तर हुशार मेंदूंसाठी आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण इथे मला एक विरोधाभास दिसतोय. एका बाजूला आपण म्हणतोय की आपल्याकडे इतकी प्रतिभा आहे, GCCs आहेत, पण त्याचवेळी आपण नेहमी ऐकतो की संशोधनावरचा आपला खर्च म्हणजे R&D स्पेंडिंग खूप कमी आहे. याबद्दल अहवाल काय म्हणतो? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हाच या कथेतील सर्वात रंजक आणि तितकाच विचार करायला लावणारा भाग आहे. भारताचा R&D वरील खर्च 2013-14 मध्ये सुमारे 60,000 कोटी होता. तो आता 1,27,000 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजे जवळपास दुप्पट झाला आहे. 0.65%. अमेरिका, चीन, इस्रायल सारखे देश तर 2 ते 4% खर्च करतात. मग आपण इतकी सगळी प्रगती जगातील इतर देशांच्या तुलनेत संशोधनावर खूप कमी खर्च करून करत आहोत. मग हे घडतंय कसं? हे तर जादू वाटतंय. हे जादू नाही, पण हे भारताचं वैशिष्ट्य आहे. यामागे 2-3 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड मनुष्यबळामुळे आपला संशोधनाचा खर्च नैसर्गिकरित्या कमी होतो. दुसरं म्हणजे आपण कमी संसाधनांमध्ये जास्त काम करण्याच्या कलेत, म्हणजे जुगाडमध्ये तरबेज आहोत. हां, बरोबर. आणि तिसरं, खाजगी क्षेत्राचा सहभाग आता हळूहळू वाढत आहे, जो आधी खूप कमी होता. सध्याच्या खर्चात सरकारचा वाटा 43.60% आहे, तर खाजगी क्षेत्राचा 36.4% आहे. ही टक्केवारी जशी वाढेल, तसा एकूण आकडाही वाढेल.
ठीक आहे. म्हणजे कमी खर्चात जास्त काम करण्याची आपली क्षमता इथे उपयोगी पडतेय. बरोबर. ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि ही सगळी प्रतिभा, बरोबर. ती नक्की कोणत्या क्षेत्रांवर आपला पैसा आणि वेळ लावत आहे? कुठे त्यांना भविष्यातील सोन्याची खाण दिसत आहे? अगदी. काही क्षेत्र आहे जिथे अक्षरशः स्फोटक वाढ होताना दिसत आहे. पहिलं म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. 2014 मध्ये या क्षेत्राचा आकार $10 अब्ज होता. 10 अब्ज. आज तो $130 अब्ज आहे. 10 वर्षात 13 पटीने वाढ. 13 पटीने वाढ. हो. हे केवळ आकडे नाहीत, याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? बरोबर. याचा अर्थ असा की 10 वर्षांपूर्वी ज्या आजारांवर आपल्याकडे प्रभावी उत्तरं नव्हती, त्यासाठी आता भारतीय कंपन्या औषधं आणि लसी बनवत आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी उत्तम बियाणं मिळत आहेत. ही वाढ केवळ आर्थिक नाही, तर ती थेट लोकांच्या आरोग्याशी आणि अन्नाच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. आणि 2030 पर्यंत हे क्षेत्र $300 अब्ज लक्ष ठेवून आहे. अविश्वसनीय. आणि दुसरं कोणतं क्षेत्र आहे? नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI असणार. हो, AI शिवाय तर आजची चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही. भारतात AI मार्केट दरवर्षी 25 ते 35% वाढत आहे. पण त्याहून मोठी गोष्ट आहे त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. एका अंदाजानुसार 2033 पर्यंत AI मुळे भारतीय अर्थव्यवस्थेत $4.8 ट्रिलियन ची भर पडू शकते. $4.8 ट्रिलियन. ही रक्कम तर भारताच्या आजच्या एकूण GDP पेक्षाही जास्त आहे. अगदी. म्हणजे अक्षरशः अजून एक भारत जोडण्यासारखा आहे. आणि इथेही आपण केवळ AIचे वापरकर्ते नाही, तर निर्मातेही बनत आहोत. 2010 ते 2025 दरम्यान भारतात 86,000 AI पेटंट्स दाखल झाले, त्यापैकी 63% भारतीय संस्थांनी दाखल केले आहेत. वा. आणि तिसरं क्षेत्र आहे अंतराळ. PSLVने 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम तर सर्वांना माहीत आहेच. हो, तो तर ऐतिहासिक क्षण होता. पण आता गगनयान या मानवी मोहिमेच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत आणि खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे 2033 पर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था $44 अब्ज होईल. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? ही सगळी आकडेवारी, धोरणं, विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता 2030 साठी भारताचा रोडमॅप काय आहे? विजन काय आहे? विजन 2030चं सार काही शब्दात सांगता येईल: आत्मनिर्भर नवोपक्रम प्रणाली. म्हणजे आपल्याला प्रत्येक नवीन तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायला लागू नये. आत्मनिर्भरता. हो, यासाठी काही गोष्टींवर भर दिला जात आहे. 1. आपल्या हुशार मनुष्यबळाला अजून संधी आणि प्रशिक्षण देणं. 2. डीप टेक संशोधनासाठी, विशेषतः क्वांटम आणि AI साठी अजून निधी उपलब्ध करून देणं. 3. खाजगी कंपन्यांना संशोधनासाठी आणखी प्रोत्साहन देणं. आणि 4. जागतिक पातळीवर इतर देशांसोबत वैज्ञानिक सहकार्य वाढवणं. या अहवालानुसार जर हे सर्व योग्य दिशेने घडलं तर 2030 पर्यंत भारत नवोपक्रम, पेटंट्स आणि संशोधन उत्पादनामध्ये जगातील पहिल्या 5 तंत्रज्ञान राष्ट्रांपैकी एक म्हणून उदयास येईल. पहिल्या 5त? हो, हे केवळ स्वप्न नाही, तर आता ते आवाक्यात आलेलं ध्येय वाटत आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. प्रचंड प्रतिभा, योग्य वेळी आलेली सरकारी धोरणं आणि खाजगी क्षेत्राचा वाढता विश्वास या त्रिवेणी संगमामुळे भारताचं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र एका नव्या उंचीवर पोचत आहे. हे चित्र नक्कीच खूप आशादायक आहे. नक्कीच. पण यातूनच एक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण पाहिलं की R&D वरील आपला खर्च GDPच्या फक्त 0.65% आहे. आज या एवढ्या कमी खर्चात जर आपण एवढी मोठी झेप घेऊ शकतो, तर विचार करा, जेव्हा ही टक्केवारी इतर विकसित देशांच्या बरोबरीने जाईल, म्हणजे 2% किंवा 3% पर्यंत पोहोचेल, तेव्हा भारताच्या प्रगतीचा वेग आणि झेप किती पटीने वाढू शकते. निश्चितच. म्हणजे आपण सध्या एका हाताने लढूनही जिंकत आहोत. दोन्ही हातांनी लढायला लागलो तर काय होईल, हा विचारच रोमांचक आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.